इतिहासात एक महान माणूस झाला ज्याचं नाव होतं चाणक्य. तो फक्त एक गुरु नव्हता, तो एक विचार होता, एक अशी बुद्धी होती जिने संपूर्ण साम्राज्य बदलून टाकलं. चाणक्य म्हणत होते, जो माणूस प्रत्येकाच्या बोलण्याला उत्तर देतो तो आयुष्यात कधीच पुढे जाऊ शकत नाही. मित्रा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या आयुष्यात दोन प्रकारचे लोक येणार आहेत. पहिले लोक जे तुला पुढे जाताना पाहून आनंदी होतील आणि दुसरे लोक जे तुला खाली खेचण्याचा प्रयत्न करतील. पण मित्रा, दुसऱ्या प्रकारचे लोक या जगात जरा जास्तच आहेत, कारण या जगात प्रत्येकाला यश हवं असतं पण दुसऱ्याचं यश बघवत नाही. मित्रा, चाणक्य एकदा म्हणाले होते, कुत्रे भुंकत असतात पण सिंह त्यांच्याकडे लक्ष देत नाही, कारण सिंहाला माहिती असतं की जर तो प्रत्येक कुत्र्याला उत्तर द्यायला लागला तर त्याची शिकार कधीच होणार नाही. मित्रा, तुझ्या आयुष्यातही असे खूप लोक येतील. कोणी म्हणेल तुझ्याकडून काही होणार नाही, कोणी म्हणेल तू खूप मोठी स्वप्न पाहतोस, तर कोणी म्हणेल तू अपयशी होशील. पण मित्रा, त्यांना उत्तर देण्यात तुझी ऊर्जा वाया घालवू नकोस, कारण चाणक्य म्हणतात, मूर्ख माणसाला उत्तर देणं म्हणजे स्वतःची बुद्धी वाया घालवणं. मित्रा, तुला माहिती आहे का, या जगात लोक टिंगल का करतात? कारण जेव्हा एखादा माणूस स्वतःपेक्षा मोठं स्वप्न पाहतो तेव्हा सामान्य लोकांना ते समजत नाही. त्यांना वाटतं हा माणूस वेडा आहे. पण इतिहास सांगतो, जगात जे लोक वेडे समजले गेले तेच नंतर महान झाले. चाणक्य एकदा म्हणाले होते की लोकांच्या बोलण्याला वेळच मिळू नये, कारण जेव्हा माणूस त्यांच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करतो तेव्हा जगाचा आवाज आपोआप बंद होतो. पण जेव्हा माणूस लोक काय बोलतात याकडे लक्ष देतो तेव्हा त्याचे ध्येय हरून जातं. पण एक कठोर सत्य सांगतो मित्रा, या जगात तू गरीब असलास तर लोक तुला दुर्लक्ष करतील, पण तू अपयशी असलास तर लोक तुझ्यावर हसतील. पण ज्या दिवशी तू यशस्वी होशील त्याच दिवशी तेच लोक तुझ्यासमोर उभे राहून म्हणतील, मला माहिती होतं की तू मोठा होशील. म्हणूनच मित्रा, लोकांच्या शब्दावर विश्वास ठेवू नकोस, कारण लोकांचे शब्द वाऱ्यासारखे असतात, ते दररोज बदलतात. मित्रा, चाणक्य एक गोष्ट नेहमी सांगायचे, तुझं गुपित तुझ्या मनात ठेव, कारण जेव्हा तुझं स्वप्न प्रत्येकाला सांगतोस तेव्हा काही लोक तुला प्रोत्साहन देतात, पण काही लोक तुझ्या स्वप्नाला मारण्याचा प्रयत्न करतात. म्हणून मोठी स्वप्न शांतपणे पूर्ण करायची असतात. मित्रा, लक्षात ठेव, जेव्हा तू आयुष्यात काही मोठं करायला निघतोस तेव्हा तुला 3 टप्पे येतात. पहिला टप्पा, लोक तुझ्यावर हसतात. दुसरा टप्पा, लोक तुझा विरोध करतात. आणि तिसरा टप्पा, लोक तुझं कौतुक करायला लागतात. पण मित्रा, बहुतेक लोक पहिल्या टप्प्यातच हार मानतात, कारण त्यांना लोकांची टिंगल सहन होत नाही. मित्रा, जर तुला आयुष्यात खरंच मोठं व्हायचं असेल तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, लोकांचं काम आहे बोलणं आणि तुझं काम आहे पुढे चालत राहणं. जग तुझ्याबद्दल काय विचार करतं हे महत्त्वाचं नाही, महत्त्वाचं आहे तू स्वतःबद्दल काय विचार करतोस. आजपासून एक गोष्ट मनात ठरव मित्रा, कोणी काहीही बोललं तरी तू थांबणार नाहीस, कोणी हसलं तरी तू थांबणार नाहीस, कोणी विरोध केला तरी तू थांबणार नाहीस. कारण चाणक्य म्हणतात, जो माणूस स्वतःच्या मार्गावर चालत राहतो त्याला एक दिवस संपूर्ण जग मार्ग देतं. म्हणून मित्रा, लोकांना उत्तर देण्यात तुझं आयुष्य वाया घालू नकोस, फक्त तुझ्या ध्येयाकडे चालत राहा, कारण ज्या दिवशी तू यशस्वी होशील त्या दिवशी लोकांचं बोलणं थांबेल आणि तुझ्या यशाची गोष्ट संपूर्ण जग सांगेल. मित्रा, तुला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांग, आणि अशाच पॉवरफुल मोटिवेशनसाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेव. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.